माझं नाव नेहा आहे आणि मी एक विधवा आहे. माझे वय 28 वर्ष आहे. मी मुंबईमध्ये एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करते. मुंबईमध्ये मी एक रूम घेऊन राहते. कोल्हापूरमध्ये माझं एक छोटंसं गाव आहे. तिथे माझे आईवडील राहतात. त्यांचं आणि माझं जास्त काही बोलणं होत नसायचं आणि येणं जाणंही होत नव्हतं. मी माझ्या आयुष्यात एकटीच होते आणि एकटीच जीवन जगत होते. दिवाळी जवळ आली म्हणून मी गावी जाण्याचा विचार केला. असंही शाळेलाही सुट्ट्या पडल्या होत्या म्हणून मी गावी जाण्यासाठी ट्रेन बुक करणार होते. पण ट्रेन सगळ्या फुल झाल्या होत्या म्हणून मी ट्रॅव्हल्स बुक करायचं ठरवले. पण सगळे ट्रॅव्हल्सही फुल झाले होते. शेवटी एका ट्रॅव्हल्सवाल्याला मी कॉल केला. तेव्हा समजलं की स्लीपर कोचमध्ये एकच सीट बाकी आहे आणि त्या सीटच्या बाजूला एका माणसाची सीट ऑलरेडी बुक आहे. मला कसे करून गावी जायचं होतं म्हणून मी तिकीट बुक केली. संध्याकाळी मी बॅग वगैरे पॅक करून ट्रॅव्हल्सची वाट बघत रोडच्या बाजूला थांबले. थोड्या वेळाने ट्रॅव्हल्स आली आणि मी त्या ट्रॅव्हल्समध्ये चढले. माझी सीट मला कंडक्टरने दाखवली. खालती आणि वरती दोन्हीकडेही स्लीपर सीटच होते. माझी वरची सीट बुक होती म्हणून मी चढून वरच्या सीटवर गेले. अजून तिथे कोणीही आले नव्हते. मी शांतपणे सीटेवर बसून बाहेरचे दृश्य बघत होते. बस चालू झाली आणि पुढे जाऊन थांबली. तोच एक 30 ते 32 वर्षाचा मुलगा माझ्या बाजूच्या सीटवर आला. तो मला म्हणाला, "मॅडम, तुम्ही इथे?" मी त्याला म्हणाले, "हो, मी इथे सीट बुक केली आहे." तो म्हणाला, "तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही." असे म्हणून तो त्याची बॅग वर ठेवली आणि बसमध्येच जीन्स काढून नाईट पॅन्ट घातली आणि पुन्हा वर येऊन बसला. तो कानामध्ये हेडफोन घालून मोठमोठ्याने गाणी म्हणत होता. तसा त्याचा आवाज छान होता. बस स्टार्ट झाली. मी बाहेरचे दृश्य बघत बसले होते. थोड्या वेळाने बस थांबली. माझ्याकडे पाण्याची बॉटल नव्हती म्हणून मी पाण्याच्या बॉटलवाल्याला हाक मारू लागले. पण त्याच्यापर्यंत माझा आवाज काही गेला नाही. माझ्या बाजूचा तो मुलगा म्हणाला, "मॅडम, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ का?" मी म्हणाले, "हो हो, चालेल." तो खाली उतरून माझ्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन आला. मला खूप बरे वाटले. त्यानंतर आमच्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. मी त्याला विचारलं, "तुझं नाव काय?" तो म्हणाला, "माझं नाव रोहन आहे." मी त्याला विचारले, "काय करतोस?" तो म्हणाला, "मी मुंबईमध्ये इंजिनियर आहे." मी त्याला विचारलं, "तुझं लग्न झालं आहे का?" तो म्हणाला, "आता लग्नच ठरवायला जात आहे. माझे शिक्षण आणि जॉबमुळे मी लग्नाचा विचार केला नव्हता. आता माझ्या आईवडिलांनी मला लग्नासाठी मुलगी बघण्यासाठीच मला घरी बोलवत आहेत." गप्पा मारता मारता मला झोप आली आणि मी झोपी गेले. थोड्या वेळाने माझे डोळे उघडले. मी बघते की रोहन माझ्याकडे तोंड करून टक लावून माझ्याकडेच बघत होता. मी त्याला बघितलं. "काय झालं रोहन, तू असं का बघतोस माझ्याकडे?" तो मला म्हणाला, "काही नाही, जस्ट असंच." म्हणून तो पुन्हा तिकडे तोंड करून झोपी गेला. मीही झोपी गेले. थोडा वेळ गेला. तो हळूहळू माझ्याकडे सरकत होता आणि माझं आणि त्याचा अंगाचा स्पर्श होऊ लागला. मी त्याला उठवले आणि म्हणाले, "रोहन, तू पलीकडे सरकून झोप, मला चिटकून झोपू नकोस." तो म्हणाला, "मॅडम, मी स्वतःहून सरकत नाही. मी तिकडे पडलो तर?" मी त्याला म्हणाले, "तुला भीती वाटत असेल तर तू इकडे झोप, मी पलीकडे झोपते." त्यानंतर मी पलीकडे झोपले आणि रोहन बाजूला कोपऱ्यात झोपला. बस एकदम फास्ट होती. बस हलल्याने मी हळूहळू रोहनकडे आपोआपच सरकू लागले आणि रोहनला चिटकू लागले. रोहन उठला आणि म्हणाला, "मॅडम, आता बघा, तुम्ही स्वतःहून मला चिटकत आहात. पुन्हा तुम्ही मला म्हणू नका की मी तुम्हाला चिटकत आहे." मी त्याला म्हणाले, "सॉरी रोहन, या बसमुळे मी आपोआपच तुझ्याकडे सरकत आहे." रोहन म्हणाला, "मगाशी माझ्यासोबत पण असंच झालं होतं. मी स्वतःहून तुम्हाला चिटकत नव्हतो. बसमुळे मी तुमच्याकडे सरकत होतो. पण तुम्ही त्याचा वेगळाच अर्थ घेतला." त्यानंतर आम्ही दोघं झोपी गेलो. थोड्या वेळाने मी बघितलं की रोहनचा हात माझ्या मानेवर होता आणि तो माझ्या मानेला कुरळत होता. मी रोहनकडे तोंड केलं. तो माझ्याकडे टक लावून बघत होता. मी त्याला म्हणाले, "रोहन, हे काय करतोयस? काय झालं?" तो मला म्हणाला, "मॅडम, तुम्हाला एक सांगू का? तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही खूप छान दिसता. तुमची फिगर खूप छान आहे." मी म्हणाले, काय बोलतोस रोहन?" तो म्हणाला, "हो मॅडम, मी खरंच बोलतो." असं म्हणून त्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि मग मला किस करू लागला. मीही त्यामध्ये सामावू लागले. मलाही ते सुख खूप वर्षापासून भेटलं नव्हतं म्हणून मी आपोआपच त्यात वाहत गेले. तोच अचानक ट्रॅव्हल्स बंद पडली. आम्ही पटकन उठलो. सगळे लोक उतरायला लागले. आम्हीही उतरत होतो.
सकाळचे 5 वाजले होते. मला जाण्यास वेळ होता. आम्ही कोल्हापूरच्या जवळपास पोचलो होतो. आम्ही बसमधून खाली उतरून बघितलं तर टायर पंक्चर होतं. पंक्चर काढण्यास खूप वेळ होईल तोपर्यंत रोहन म्हणाला, माझं घर इथेच जवळपास आहे. मी माझ्या मित्राला कॉल करून कार घेऊन बोलवतो. तुम्ही आज माझ्याकडेच चला. एवढ्या रात्री तुम्ही कुठे जाणार आहात? मी विचार केला की बरोबर आहे. आज मी त्याच्या घरी जाईन आणि नंतर सकाळी थोडा उजेड झाला की गाड्या चालू झाल्या की मी माझ्या घरी बस पकडून जाईन. म्हणून मी त्याला हा म्हणाले. त्याने त्याच्या मित्राला फोन केला. त्याचा मित्र कार घेऊन आला. माझी बॅग घेऊन रोहन आणि मी त्याच्या कारमध्ये बसलो. त्याच्या मित्राने मी कारमध्ये बसल्यावर रोहनला विचारले, रोहन हे कोण आहे? रोहन म्हणाला, आमचे पाहुणेच आहे. मी रोहनला विचारलं, तुझ्या घरी कोण कोण असतं? रोहन म्हणाला, सध्या तरी माझ्या घरी कोणी नाही. मी अनाथ आहे. मी तुम्हाला जे काय सांगितलं ते सर्व खोटं आहे. मी त्याला म्हणाले, मग आता घरी कोण आहे तुझ्या? तो म्हणाला, माझ्या घरी आता कोणीच नाही. मी एकटाच आहे. माझ्या मनात आता भीती निर्माण होऊ लागली, कारण तो घरी एकटाच असताना मी त्याच्या घरी चालले होते. तो माझ्यासोबत काय करेल, तो कसा मुलगा असेल याची मला कोणतीही कल्पना नव्हती. तरीही मी त्याच्या घरी जात होते. थोड्याच वेळात घर आले आणि मी बॅग घेऊन रोहनच्या घरी जाऊ लागले. घरामध्ये पाऊल टाकायच्या आधी माझ्या छातीत खूप धडधड होत होते की आता घरात गेल्यावर माझ्यासोबत काय होईल काय माहीत, आणि तो माझ्यासोबत कसा बिहेव करेल. पण तोपर्यंत रोहन आला आणि माझ्या हातातून बॅग घेतला आणि मला म्हणाला, मॅडम चला आतमध्ये की सकाळपर्यंत इथेच उभा राहता. मी आतमध्ये गेले. रोहनने मला एक टॉवेल दिला आणि म्हणाला, मॅडम तुम्ही बाथरूममध्ये जाऊन फ्रेश व्हा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा बनवतो. मी बाथरूममध्ये गेले, फ्रेश झाले. रोहन चहा बनवू लागला. मी येऊन सोफ्यावर बसले. रोहन चहा घेऊन आला. आम्ही दोघं चहा नाश्ता केला. रोहनने मला विचारलं, मॅडम तुम्ही सध्या काय करता? तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं? मी त्याला म्हणाले, रोहन मी मुंबईच्या शाळेमध्ये एक शिक्षिका आहे आणि माझा नवरा 2 वर्षापूर्वी वारला आहे. मी सध्या घरात एकटीच राहते आणि माझ्या आई वडील कोल्हापूरमध्ये एका गावात राहतात. मी तिकडेच चालले आहे. तो मला म्हणाला, मग तुम्ही कोल्हापूरमध्येच का शिकवत नाही? तिथे तर भरपूर शाळा आहेत आणि तुमची फॅमिलीही तिथेच आहे. मी त्याला म्हणाले, जेव्हापासून माझ्या दादाचं लग्न झालं आणि माझी भाऊजे घरात आली तेव्हापासून मी त्या घरात नाही. माझ्या भाऊजेला मी घरात राहिलेलं आणि घरी आलेलं अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे माझ्या घरचेही मला जास्त विचारपूस करत नाहीत आणि मला जास्त विचारत नाहीत. पण आता दिवाळी जवळ आली आहे. या सणाला तरी मला घरी जाण्याची इच्छा होत होती, कारण प्रत्येक जणांना मी त्यांच्या घरी त्यांच्या फॅमिलीसोबत दिवाळी साजरा करताना मी बघितलं आहे. मलाही असं वाटत होतं की दिवाळी माझ्या फॅमिलीसोबत मला साजरा करावा, म्हणून मी माझ्या गावी चालले होते. रोहन म्हणाला, मॅडम मी तुम्हाला एक सांगू का? मी म्हणाले, सांग ना. रोहन म्हणाला, मी अनाथ आहे आणि तुम्ही एकटे आहात, तर आपण दोघं जर लग्न केलं तर आपल्या दोघांनाही एकमेकांची सोबत होईल. तुम्ही थोडा विचार करा आणि तुम्ही मला खूप आवडता. आपण दोघं मुंबईला जॉब करून आपलं आयुष्य काढू शकतो. मी त्याचं प्रपोजल ऐकून खूप खुश झाले. मला माझं सुख मिळालं. रोहनही चांगला इंजिनियर होता आणि मी शिक्षिका होते. आम्ही दोघं कमवून चांगला संसार करू शकत होतो. मी त्याला लग्नासाठी होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मंदिरमध्ये जाऊन लग्न करून आलो. असेही माझ्या घरच्यांना मी काय करते काय नाही त्यांना काहीही फरक पडत नव्हता. आम्ही दोघांनी लग्न केलं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आमची सुहागरात आली. मी सुहागरात्रीच्या रूममध्ये रोहनची वाट बघत होते. रोहन रूममध्ये आला. त्याच्या हातामध्ये मोठं कोणतं तरी गिफ्ट होतं. तो माझ्या बेडवर बसला आणि मला म्हणाला, हे गिफ्ट ओपन कर. मी ते गिफ्ट ओपन केलं. त्या गिफ्टमध्ये एक सोन्याचा मोठा हार होता. माझ्या आयुष्यामध्ये एवढा महागाचं गिफ्ट मला कोणीच दिलं नव्हतं. त्याने ते हार काढला आणि माझ्या गळ्यामध्ये घातला. मी खूप खुश होते. तो म्हणाला, मी हे माझ्या होणाऱ्या बायकोसाठी बनवून ठेवलं होतं. जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये माझी अर्धांगिनी येईल तेव्हा मी तिला हे गिफ्ट द्यायचं असं मी ठरवलं होतं आणि आता तू माझ्या आयुष्यात आली आहेस. मी तुझ्यासाठी हे बनवलं आहे. मी त्याला म्हणाले, खूप छान आहे. तो म्हणाला, तुला आवडलं का? मी म्हणाले, हो मला खूप आवडलं.
माझ्या आयुष्यात एवढं सुंदर गिफ्ट मला कोणीच दिलं नव्हतं. तो मला म्हणाला, तुझं आयुष्य इथून पुढे मी खूप सुंदर बनवणार आहे. असं म्हणून तो माझ्या जवळ आला आणि मला किस करू लागला आणि आमच्या दोघांमध्ये संबंध झाले. 2-3 दिवसांनी दिवाळी होती. आम्ही दोघं दिवाळीची तयारी करू लागलो. आम्ही दोघांनी मिळून घर खूप छान सजवले. मला माझ्या फॅमिलीसोबत दिवाळी साजरा करण्याचे स्वप्न पूर्ण झालं आणि मी माझ्या संसारात आणि माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.